टीपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते ही लोककल्याणकारी राजमुद्रा शिवरायांच्या हातात देऊन स्वराज्याचा संकल्प करणारे स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे भोसले याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले। जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, अशा शब्दात साधूची आणि देवाची व्याख्या सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले। विखुरलेल्या रयतेला एकतेच्या सूत्रात गुंफून स्वातंत्र्याचं जनांदोलन उभा करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा हा महाराष्ट्र सिंहाचं काळीज पोलादी छाती असे आमचे जाणता राजा शिवछत्रपती अथक परिश्रमातून आणि प्रचंड मेहनतीतून रयत प्रतिपालक लोककल्याणकारी राज्य या महाराष्ट्रात निर्माण केलं। ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्राचे थोर सुपुत्र। शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून मिळालेल्या 32 वर्षाच्या आयुष्यात एकही लढाई पराभूत न होता जगातला एक अजिंक्य योद्धा, बुद्धिमान तत्वज्ञ, मुत्सद्दी राजकारणी, राजकारण धुरंधर शिवपुत्र छत्रपती संभाजी राजांचा हा महाराष्ट्र विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले। म्हणून समाजाला शिक्षण दिलं पाहिजे असा क्रांतिकारी विचार मांडणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले याच महाराष्ट्राच्या मातीतले। एका हातात शिक्षणाचा मंत्र आणि दुसऱ्या हातात रोजगाराचा सिद्धांत ज्यांनी दिला ते भारतीय आरक्षणाचे आद्यजनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज याच महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झाले। गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय बंड उठणार नाही, म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा तुमच्या आमच्या जीवनाच्या उन्नतीचा मूलमंत्र देणारे महामानव बोधिसत्व भारतरत्न बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील याच महाराष्ट्राचे सुपुत्र। ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी श्रमिकांच्या तळहाताने तोलून धरली आहे असा विज्ञानवादी विचार देणारे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची कवणं याच महाराष्ट्राच्या मातीत घुमली। ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र सांगत असताना अभिमान वाटतो याच महाराष्ट्रात। अरे रिकाम कशाला फिरत रे, तुझं गावच नाही का तीर्थ रे, गावी गरिबांची शाळा ही मोडली, शहरी धर्मशाळा तोही जोडली, याने निघतो का जीवनाचा अर्थ रे, तुझं गावच नाही का तीर्थ रे असा ग्रामविकासाचा मूलमंत्र देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीतले। एका हातात फुटकं गाडगा आणि दुसऱ्या हातामध्ये झाडू घेऊन ज्यांनी महाराष्ट्राला स्वच्छतेची श्रीमंती बहाल करण्याचं काम केलं ते संत गाडगे महाराज याच महाराष्ट्राच्या मातीतले। शूरांचा, वीरांचा, महान विचारवंतांचा, साहित्यिकांचा, संतांचा, रणरागिरींचा महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची जगामध्ये ख्याती आहे। काळ्या पत्थरावर विसावलेला कृष्णा कोयनाने गोदेच्या निर्मल कपारीमध्ये बसलेला गडदुर्गांनी, ग्रंथांनी, विचारांनी समृद्ध असलेला महाराष्ट्र पाहिला की त्यावरती सहज शब्द फुले उमलतात, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा। अशा पवित्र पावन महाराष्ट्राच्या मातीला अभिवादन करून वडवणी तालुक्यातल्या चिखलबीड सर्कल मध्ये गावाचं नाव जरी सोना खोटा असलं तरी समोर बसलेल्या सोन्यासारख्या माणसांसमोर खरं सांगण्यासाठी, सत्य बोलण्यासाठी हा कुणब्याचा पोरगा तुमच्या समोर उभा आहे। आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन, आजच्या कार्यक्रमाचं निमित्त आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आपण कशासाठी एकत्रित आलेलो आहे। भावंडानो, आपल्या माता भगिनींवरती पोलिसांकडून हल्ला झाला। गळ्यामध्ये तुळशीची माळ असणाऱ्या आमच्या आईचं डोकं फुटलं, आमच्या शेतकऱ्यांवरती, आमच्या कुणब्यावरती लाठी चार्ज झाला, आमच्या सामान्य मराठा बांधवांवरती दिवसा ढवळ्या पोलिसांनी गोळ्या चालवल्या। ज्या महाराष्ट्राच्या मातीत आणि ज्या गोदा कटावरती संत एकनाथांची शांतीची भूमी म्हणून ओळखली जाते त्या शांतीच्या भूमीत, त्याच गोदा काठावरून काही अंतर असणाऱ्या अंतरवली सराटी नावाच्या गावात जिथं शांततेची कवणं घुमली त्याच मातीत अहिंसा पोलिसांच्या माध्यमातून घडली आणि रक्ताचे पाट वाहिले।
आणि त्यातून एक क्रांतीची ठिणगी पडली. त्या क्रांतीच्या ठिणगीचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. ज्यांच्या नेत्रात भविष्याची उमेद, मनगटात कर्तृत्वाची धमक, पदोपदी ध्येयांपर्यंत पोहोचण्याची जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम, प्रचंड आत्मविश्वास आणि मराठा समाजाविषयी ज्यांच्या अंतःकरणात फक्त आणि फक्त करुणा आहे. तुका म्हणे चित्त झालिया निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. इतका शुद्ध अंतःकरणाचा, इतका निर्मळ मनाचा, मनासारखा राजा आणि राजासारखं मन छत्रपती शिवरायांच्या नंतर आमच्या डोक्यावरती सावली कोण धरू शकतो तर त्या नेतृत्वाचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. तुम्ही जर बघितलं तर सडपातळ बांध्याचा हा माणूस, उंचापुरा असणारा हा माणूस, डोक्यावरती काळे कुट्ट केस आणि त्यातून त्या कुणब्याच्या लेकराचं, कष्ट करणाऱ्या शरमणाऱ्या लेकराच्या चेहऱ्याचं सौंदर्य आपल्याला अधिक खुलून दिसतं. चित्रपटामध्ये अनेक नायक आहेत, पण या जगामध्ये जगातली सगळ्यात मोठी सभा घेणारा या महाराष्ट्राचा महानायक म्हणजे मनोज जरांगे पाटील. पाटलांनी स्वतः सांगितलं, माझं वजन कितीही वेळा मोजा, मी 35 किलोच्या पुढे भरत नाही. एका 35 किलोचा वजनाचा माणूस सुद्धा राज्यातल्या सगळ्या राज्यकर्त्यांना हलवू शकतो आणि प्रत्येकाला न्याय मिळत नाही म्हणून गावबंदी करायला सुद्धा इथल्या सामान्य माणसाला प्रवृत्त करू शकतो. ही सामान्य शक्ती नाही तर त्यांच्या अंतःकरणामध्ये छत्रपती शिवरायांची शक्ती आहे. हा शेतकऱ्याचा मुलगा, हा मराठ्याचा मुलगा, हा कुणब्याचा मुलगा जग सगळं नोंद घेत आहे. मनोज जरांगे पाटील हे शांततेची लढाई लढत आहेत. बघा, युद्ध म्हटलं की शस्त्र आलं, पण छत्रपती शिवरायांचा मावळा आणि जगद्गुरु तुकोबरायांचा वारकरी असणारा मनोज जरांगे पाटील सांगतो, आम्हा घरी धन शब्दांचीच शस्त्रे, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन क्षण लोका. शब्दांचं धन, शब्दांचं शस्त्र आणि शब्दांचंच अस्त्र घेऊन निघालेला ढाण्या वाघ म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलांच्या एका हातात छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या दुसऱ्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या हृदयामध्ये तथागत महात्मा गौतम बुद्धांची शांती आणि जगद्गुरु तुकोबरायांचा मानवतेचा विचार आहे. जगातली कुठली शक्ती मनोज जरांगे पाटलांना पराभूत करू शकत नाही, कारण मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी आई तुळजाभवानीचा देखील आशीर्वाद आहे. मराठ्यांच्या स्त्रिया अशा तासन तास कधी इतिहासात जर आपण बघितलं, जिजाऊ सईबाई महाराणी ताराराणी, मोजक्या स्त्रियांचा इतिहास जर सोडला तर त्यानंतर मागच्या 200-250 वर्षामध्ये मराठ्यांची स्त्री कधी अशी घराबाहेर एकीची वज्रमूठ घेऊन बाहेर पडली नव्हती. पण या जिजाऊचा पुत्र, छत्रपतींचा मावळा, ज्याने ललकार केली, लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे म्हणत महाराष्ट्राच्या मातीतला माणूस एकत्र आला. 450 वर्षापूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती व्हायला लागली. मंडळी, भावंडांनो, जिजाऊंचा जन्म सिंदखेड राजाला झाला. जिजाऊंचं सासर आपलं मराठवाडा वेरूळचे भोसले. जिजाऊंनी महाराष्ट्राच्या कल्याणाचा संसार थाटलाय रायगडावरून आणि जिजाऊंच्या संसाराचा राजा आहे शिवछत्रपती, ज्यांनी रयतेचं स्वराज्य निर्माण केलंय. छत्रपतींना घडवणारी आमची जिजाऊ, जिचा जन्म विदर्भात, सासर मराठवाड्यात आणि उभी हयात या जगाच्या कल्याणासाठी रायगडावरून व्यक्त केली आणि देह ठेवलाय कोकणात पाचाडला रायगडाच्या पायथ्याशी.
पावणे 400 वर्षापूर्वी एक स्त्री आई महाळसा राणी आणि वडील लखोजीराजे जाधव यांच्या पोटी जन्माला आली. मंडळी, इतिहासाकडे का घेऊन जातोय? कारण तुम्हाला जो महत्वाचा विषय ऐकायचा आहे त्याच्याकडे मी येणार आहे. पण सोना खोटा ग्रामस्थांचं मला अभिनंदन यासाठी करायचंय की एका चॅनलने 2 दिवस पाटील मुंबईला होते. चॅनलने त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि एका पत्रकाराने विचारलं, तुमच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचा फोटो नसतो? इथं मीडियाचे पत्रकार आहेत, MDL जिथं जागतं पत्रकारितेचं मंच इथं आहे. महाराष्ट्राला आणि देशाला धाकवा सगळ्या मुंबई मधल्या पत्रकारांना छत्रपतींच्या शेजारी बाबासाहेब आंबेडकर आहेत. आम्ही एकटे निघालेलो नाही आहोत, आम्ही पूर्ण तयारीने निघालेलो आहोत. हे मुंबईमध्ये बसलेल्या आणि दिल्ली मधले बसलेल्या लोकांनी लक्षात ठेवावं. मराठा एकटा नाही, त्याच्यासोबत बाबासाहेबांचे अनुयायी आहेत. अहिल्यामाई होळकरांचे, मल्हारराव होळकरांचे सरदार छत्रपतींच्या गरीब मावळ्यांसोबत आहेत. त्यांना जाणीव आहे छत्रपती शिवाजी राजांनी याच महाराष्ट्रात गरिबांचं, कुळवाड्यांचं, सर्वसामान्यांचं, कुणब्यांचं राज्य निर्माण केलं होतं. आज त्या छत्रपतींचा मावळा अडचणीत आलाय, म्हणून बाबासाहेबांचा अनुयायी सुद्धा ताकदीनं छत्रपतींच्या मावळ्यासोबत उभा आहे. आणि ह्याची साक्ष सोना खोटाच्या या चिखलबीडच्या आणि वडवणी तालुक्यात आपल्याला मिळते. बांधवांनो, ही लढाई लढत असताना विचारांची लढाई आहे. तुमच्या माझ्या समोर मीडियाच्या माध्यमातून कदाचित चुकीचं चित्र निर्माण केलं जाईल. मी आज इथे भाषण करण्यासाठी आलो नाही, मराठ्यांची वेदना मांडण्यासाठी आलोय. आणि आपली वेदना मांडणारा आपला मुख्य माणूस अंतरवली सराटीमध्ये आहे. काल सकाळपासून अन्नाचा कण घेतला नाही. कार्यक्रमाला जेव्हा घरातून निघालो आणि हे काळं जॅकेट अंगावरती चढवत होतो, आप्पा हात थरथरत होते. आपला माणूस कुठलं जॅकेट घालत नाही, त्याच्याकडे वेगळी वेशभूषा नाही, त्याच्याकडे अलंकारिक भाषा नाही. आपला माणूस जसा दिसायला सर्वसामान्य आहे ना, तसा तो अंतकरणाने सुद्धा तितकाच निर्मळ आहे. आणि म्हणून तो लढाई जिंकायला निघालाय. अरे माझे छत्रपती शिवाजी महाराज जर बघत असतील, माझी आई जिजाऊ जर बघत असेल, तर माझ्या छत्रपतींची छाती आज अभिमानाने भरून येईल रे. एका गरीबाच्या कुणब्याच्या लेकरासाठी हा वडवणी तालुका रात्रीच्याला जागा आहे आणि मनोज जरांगे पाटलांना साथ देण्यासाठी एकत्रित आलाय. बांधवांनो, मी कोण आहे? मी सुद्धा कुणब्याचा पोरगा आहे. माझ्याकडे काय आहे? मी फक्त थोबाडाचा धनी आहे. माझ्याकडे फक्त थोबाड आहे. थोबाड सोडलं तर काही नाही. मी थोबाडाचा धनी आहे. तुमच्याकडून धन घ्यायला आलेलो नाही, तुम्हाला विचारांचं धन द्यायचंय. सावध ऐका, पुढल्या हका सांगायला आलोय. पुढे बरंच काय काय घडणार आहे ते सांगायला आलोय. त्यामुळे जरा कान उघडे ठेवून ऐका. जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतो, जेव्हा जेव्हा समाजाला गुलामीत शोषणात ढकललं जातं, तेव्हा हा मानवतेचा दिवा घेऊन त्या शतकात एक एक युगनायक, एक एक युग पुरुष येत असतो. मला वाटतं आजच्या युगातला युगंधर, युग पुरुष आणि महानायक जरांगे पाटलांच्या रूपाने आलाय आणि तो साथ घालतोय. दादानो, माझ्या सोबत चला. तुम्हाला असं वाटतं का? तुम्हाला असं नाही वाटत? जरांगे पाटलांचं 17 दिवसाचं आमरण उपोषण सुरू होतं आणि त्यांच्या बाजूला मंत्री, संत्री, आमदार, खासदार येऊन बसत होते. तुम्हाला असं वाटत नाही की त्यांना प्रलोभन दिली नसतील? त्यांना सुद्धा प्रलोभन द्यायचा प्रयत्न झाला असेल. पण युगपुरुष युगांतर करण्यासाठी, हे जग बदलण्यासाठी ते आलेले असतात. जग बदल घालून घाव मज सांगून गेले भीमराव. अण्णाभाऊंनी वर्णन केलेलं आहे. छत्रपतींच्या जन्मापूर्वी काय परिस्थिती होती महाराष्ट्राची. कुणास तरी हुजरेगिरी आणि कुणास तरी मुजरेगिरी करण्यात
इथला समाज धन्यता मानत होता. आया बहिणींचं कुंकू दिवसा ढवळ्या पुसलं जात होता आणि कुणब्याचं शेत सुद्धा दिवसा ढवळ्या लुटलं जात होतं. छत्रपती शिवाजी राजांचा उल्लेख राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले करताना म्हणतात, छत्रपती शिवरायांचं पहिलं जिवंत चरित्र महात्मा ज्योतिराव फुलेंनी पुढे आणलं आणि ते महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कुळवाडी भूषण करतात. कुळवाडी भूषण म्हणजे कुणब्यांचा राजा. छत्रपती शिवाजी महाराज कुणब्यांचे राजे होते. आता मध्ये वाद निर्माण केला ना, 96 कुळी मराठा आणि काय केला वाद. आता काय काय बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी काढायला लागलेल्या आहेत. पण बांधवानो, इतिहास व्यवस्थितपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाहीत, आणि जी माणसं इतिहास घडवतात ती माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. तुमच्या माझ्या आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला. आपल्याला इतिहास विसरायचा नाही, आपल्याला इतिहास घडवायचा आहे. म्हणून इतिहासाचं पुनर्जागरण आहे. 6 महिने लढायला जायचं. आता दसरा झाला ना, दसऱ्याला शस्त्रपूजन व्हायचं. दसऱ्याला शस्त्रपूजन करायचं, तलवारी घासायच्या आणि 6 महिने लढायला जायचं. क्षात्र धर्माचं पालन करायचं आणि 6 महिने लढून आल्यानंतर शिमग्याच्या आसपास सगळी मंडळी यायची, सगळी शत्रूंची बोंबाबोंब करून सगळे मावळे स्वराज्यात दाखल व्हायचे. आणि स्वराज्यात दाखल झाल्यानंतर 6 महिने सैनिक म्हणून लढायला गेलेला मावळा पुन्हा 6 महिने शेती कसायचा. जेव्हा तो लढायला जायचा तेव्हा तो क्षत्रिय योद्धा असायचा आणि 6 महिने तो शेती कसायचा तेव्हा तो कुणबी असायचा. आता बघा, मनोज जरांगे पाटील आपल्याला कुणबीतून आरक्षण मागत आहेत आणि लोक म्हणतायत तुम्ही कुणबी नाहीत. आता मी थोडस तुम्हाला जाती कशा निर्माण झाल्या ते सांगतो. ज्याने सोन्याला आकार दिला तो सोनार झाला, ज्याने चर्माला आकार दिला तो चर्मकार झाला म्हणजे चांभार झाला, ज्याने लोखंडाला आकार दिला तो लोहार झाला, ज्याने कुंभाला म्हणजे मातीला आकार दिला, कुंभाला आकार दिला तो कुंभार झाला, ज्याने पशुधन जित्राब सांभाळलं, पशुधन धन सांभाळलं, शेती करता करता दऱ्याखोऱ्यात राहून ज्याने पशुधन सांभाळलं, धन सांभाळणारा धनगर झाला. म्हणजे प्रत्येकाची जात केस कापणारा नाभिक झाला. व्यवसायावरून जाती पडलेल्या आहेत. जो आपला व्यवसाय, जे आपलं काम, ती आपली जात. लक्षात घ्या, व्यवसायावरून जाती पडल्या. सोन्याला आकार देणारा सोनार, थोडी शेती आहे पण फुलझाडांची शेती आहे, माळवं करतोय, फुलं घेतोय. शेतीला माळव्याला आकार देणारा कोण झाला? माळी झाला. सोन्याला आकार देणारा सोनार झाला, कुंभाला आकार देणारा कुंभार झाला, केस कापणारा नाभिक झाला. मग मला सांगा, मातीला आकार देणारा कोण झाला? कुणबिकीला आकार दे. शेतीला पूर्वी शब्द आपले पाटील नेहमी सांगतात, जुनी माणसं सुद्धा सांगतील तुम्हाला, फेट्यावाले टोप्यावाले, आमच्या नाट्यावाले आजी सांगतील, पूर्वी शेतीला काय म्हणायचे? कुणबिक. ठीक आहे नाही? कुणबिक. स्थळ जरी आलं तरी तुमचा मुलगा काय करतो? 25-30 एकर जमीन आहे, कुणबिक करतो. म्हणजे काय करतो? शेती करतो. म्हणजे माळवा करणारा माळी, वनात आचरण करणारा, वनात राहणारा वंजारी. तसा कुणबिकीला आकार देणारा कोण? कुणबी. मग महाराष्ट्रामध्ये ज्या कुणबियांची कागदावर कुणबी म्हणून नोंद झाली ते ओबीसीचं आरक्षण घेतात, पण ज्यांची नोंद शेतकरी म्हणून झाली, मराठा म्हणून झाली, ते मात्र आरक्षणापासून वंचित आहेत. आता त्याच्यात पुढचे 2-3 संदर्भ सांगतो. आपण खरंच कुणबी आहेत का? तुम्ही म्हणाल कामावरून हे कसं कसं ठरवायचं? मी तुम्हाला पहिला संदर्भ सांगितला. छत्रपती शिवाजी महाराजांना अज्ञातदासाने कुणबी म्हटले. कुणबी म्हणून म्हणजे कुणब्यांचा राजा, शेतकऱ्याच्या घरातून आलेला माणूस म्हणून तो कुणबी. आता तुकाराम महाराज तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत.
तुकोबारांची गाथा तुम्हाला माहित आहे, किती अभंग लिहिले तुकोबांनी? 5000 अभंग. या 5000 अभंगातल्या अनेक अभंगामध्ये स्वतः तुकाराम महाराजांनी मी कुणबी आहे सांगितलंय. तुकाराम महाराजांचं मोरे घराणं होतं, त्यांचं आडनाव आंबिले. आंबिले हे थोडस काही कारणास्तव त्यांचं आडनाव बदललं होतं. आपली जशी आडनाव बदलतात अधूनमधून काही पिढ्या गेल्यानंतर, पण त्यांचं मूळ खानदानी आडनाव काय आहे? मोरे. मोरे घराण्यातले ते मराठा होते. मराठा असणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज जेव्हा त्या देहूच्या डोंगरावरती भंडाऱ्या भामचंद्र घोराडेश्वरावरती जाऊ लागले, अभंग लिहू लागले, तेव्हा या देशातल्या उच्च जातीतले लोक शस्त्र घेऊन आले त्यांच्याकडे. त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि म्हटले तुम्हाला लिहिण्याचा अधिकार नाही. तुकाराम महाराज म्हटले का लिहिण्याचा अधिकार नाही? ते म्हटले तुम्हाला लिहिण्याचा अधिकार नाही, तुम्ही खालच्या वर्णात जन्माला आलेला आहात. तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या अभंगात म्हटले शूद्र वंशी जन्मलो. त्या अभंगातलं 3रं चरण, त्यामध्ये तुकोबा म्हणतात घोकाय अक्षर मज नाही अधिकार. म्हणजे मला अक्षर पाठ करायला, अक्षर लिहायला, अक्षर बोलायला या जातीयवाद्यांनी अधिकार दिलेला नाही, म्हणून मी शूद्रवंशी जन्मलो असं तुकाराम महाराज म्हणतात. पण नाठाळ लोक पुन्हा तुकोबांच्या मागे लागले आणि तुकोबांना जातीवरून हिणवू लागले. काय म्हणू लागले? ए कुणबटा, काय म्हटले? ए कुणबटा, तू अजिबात लिहायचं नाही. बघा, तुकाराम महाराजांना कुणबट म्हणून हिणवलं, पण त्यांनी जातीचा न्यूनगंड बाळगला नाही. कुठल्या जाती जन्माला यावं हे आपल्या हातात नसतं, पण कर्तृत्व गाजवणं आपल्या हातात असतं. लक्षात ठेवा, तुकाराम महाराज जातीचा न्यूनगंडही बाळगत नाहीत आणि जातीचा गर्वही करत नाहीत. तुकाराम महाराज थेट पंढरपूरच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात गेले आणि म्हटले देवा, काय म्हटले? बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतरी दंभेची असतो मेलो. तुकाराम महाराज म्हणतात वरच्या जाती जन्माला आला असतो तर मला सुद्धा गर्व झाला असता. मी कुणबी आहे, कुणब्याला गर्व नसतो, शेतकऱ्याला गर्व नसतो. या अभंगात सुद्धा तुकाराम महाराज कुणबी असल्याचं सांगतात. तेच तुकाराम दुसऱ्या एका अभंगात सांगतात तुका म्हणे आम्ही जातीची कुणबट, केली पंढरीये पायवाट सोपी. ते म्हणतात इथं तर जातीचा उल्लेख आहे थेट. तुका म्हणे आम्ही जातीची कुणबट. मी माथ्यातलं नाही बोलत, गाथ्यातलं बोलतोय. गाथा तर कळतो ना तुम्हाला. तुकाराम महाराज म्हटले तुका म्हणे आम्ही जातीची कुणबट. आणखी एका अभंगात उल्लेख आलाय. ते म्हणतात जर तुमचा लाभ, आता एवढा कार्यक्रमाला उशीर झालाय, तुम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित येऊन बसलेले आहेत, बसलायत की नाही? सगळ्या आमच्या माता भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत. इकडे राज पाटील बसले, तिथे संतोष दादा बसलेत. हॉटेल तिकडे सगळं बंद करून आपण कशासाठी इथे एकत्रित आलोत? टाइमपास म्हणून, मनोरंजन म्हणून. कशासाठी आलोत? आपला प्रत्येकाचा काहीतरी लाभ आहे. आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलंय आळस न करिया लाभाचा, तुका विनवी कुणबियाचा. बघा, उद्या आपल्या सोना खोटातल्या वडवणीतल्या पोरांनी सुद्धा आम्ही कुणबी ते पटवून दिलं पाहिजे, यासाठी एवढं डिटेल्स घेतोय. नाहीतर अंगावर काटे उभा राहणारे प्रसंगही मला इतिहासातले सांगता येतात. मनोरंजन करून तुम्हाला असं भारी भारी वाटूनही जाता येईल, पण अगोदर आपल्याला आपला इतिहास समजून घ्या. आपण कुणबी आहोत की नाही? आळस न करिया लाभाचा, तुका विनवी कुणबियाचा. तुकाराम महाराज म्हणतात बाबा हो, मी कुणबी आहे, कुणब्याचा ऐका, आळस करू नका तुमचा जर लाभ होत असेल तर. एका अभंगात ते म्हणतात जर अचानक आपल्या घरी एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला, वयोवृद्ध असेल कसाही असेल, मृत्यू झाला. आता मृत्यू काय सांगून होत नाही, पण जर एखाद्या घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याच वेळी परिसरामध्ये चांगला पाऊस असेल आणि शेतात पेरणीसाठी चांगला वापसा असेल, तर आपण अगोदर पेरणीला जायचं का त्या मड्याची विल्हेवाट लावायची? बघा, खरा जातीवंत कुणबी काय करतो? तुकाराम महाराज म्हणाले मडे झाकून या करीती पेरणी, कुणबियाची वाणी लवल आहे. ते म्हणतात की चांगला वापसा असेल तर अगोदर पेरणी करायची आणि नंतर मड्याची विल्हेवाट लावायची. बांधवांनो, आता महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची पेरणी करण्यासाठी इतका सुंदर वापसा आहे, त्यामुळं मढ जरी एखादं पडलं तरी तिकडे दुर्लक्ष करा, पण मनोज जरांगे पाटलांची साथ सोडू नका. आता तुकाराम महाराजांचे एवढे दाखले पटल्यावर तरी कळतंय का तुम्हाला आपण कुणबी आहेत? तिकडे 1.5 कोटी मराठ्यांची सभा झाली आणि महाराष्ट्राच्या मंत्रिपदावर असणारे राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणाले. बघा, मी स्पष्ट नावं घेऊन बोलतो बरं का.
आता आपलं ठरलंय कालपासून की आता जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला कुठला पक्ष नाही, आपल्याला कुठला नेता नाही. का इथं कुणी आलंय पक्षाची जोडी घेऊन? आता जोपर्यंत आरक्षण नाही, मग तुम्ही भाजपाचे असा, राष्ट्रवादीचे असा, काँग्रेसचे असा, शिवसेनेचे असा, वंचित आघाडीचे असा, MIM कुठल्याही पक्षाचे असा, आता जोपर्यंत आपल्याला आरक्षण नाही तोपर्यंत आपला कुठलाही त्या ठिकाणी पक्ष नाही. पोरांनी लिहिलंय त्या बोर्डावर, गावबंदीचे बोर्ड, चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, आणि आमचं मराठा आरक्षणावर लक्ष. आता आमचं लक्ष मराठा आरक्षणावरती. मला सांगा, 1.5 कोटी मराठ्यांची सभा झाली, मनोज जरांगे पाटलांनी एवढा सरकारवरती दबाव आणलाय, आणि राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणाले की मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण घ्यायचंय, कुणबी म्हणून नाही. याला आमच्या तिकडे पाटोदा तालुक्यात एकच शब्द आहे, खंडीच्या वर्णात. जातीचा आहे म्हणून चाटायचा आहे का? त्यांचा पोरगा आपण खासदार केला, त्यांना आपण मतं दिली, त्यांना कोण पाठवतो तिथं? आपणच पाठवतो ना. हे जे सगळे विधिमंडळात बसलेत, 40 दिवसाची मुदत दिली. मला तुम्ही सांगा, महाराष्ट्रातल्या कुठल्या आमदाराने, कुठल्या खासदाराने, कुठल्या मंत्र्याने, कुठल्या माजी आमदाराने रनिंग नाही? मागचे बी, त्यांना बी व्हायचंय ना पुढं, म्हणून त्यांना पण सुट्टी नाही. 40 दिवसात कुणी मागणी केली हो? कुणी आग्रहाने मागणी केली सरकारकडे की नाही पहिलं आरक्षण द्या? असं कुणी म्हटलं का? आपली बाजू कुणी घेतली का? मत कुणी दिली? आपण दिली. पण आपली बाजू, आणि आपण किती बाजू घेतो त्यांची? झोप लागत नाही, अशी पायाला भिंगरी लावून पळतो आपण त्यांच्या प्रचारासाठी. बघा, महाराष्ट्रात क्रांती होते, राजकारणाच्या विरोधात बोलायचं कोणाचं धाडस होत नव्हतं, पण आता बारकाले पोरं सुद्धा म्हणते चुलीत गेले पक्ष, चुलीत गेले नेते. आता खऱ्या अर्थाने मराठा स्वातंत्र्य झाला आहे, आणि या स्वातंत्र्याचा उद्गात आहे मनोज जरांगे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील खंडीच्या वर्णात टिंब टिंब केलं. दुसरे बरं, विखे पाटील ते मला माहित नाही, सोशल मीडियावर फिरतय सर, स्वतः कुणबी आहेत, जे सोशल मीडियावर फिरतय, मला अधिकृतपणे माहित नाही, पण ज्या अर्थी फिरतय म्हणजे काहीतरी दाल में कुछ, म्हणजे स्वतः कुणबी घ्यायचं आणि वर म्हणायचं मी 96 कोळी मराठा आहे, मी कुणबीचं आरक्षण घेणार नाही. अहो, विखे पाटलांचंच काय, महाराष्ट्रातले मराठा मास लीडर आपल्या बीड जिल्ह्यात सुद्धा बरेच आहेत. मी नावं नंतर सांगेल हळूहळू, पाटलांची जशी परवानगी येईल तसं त्यांच्याकडे सुद्धा कुणबीचे दाखलेत. पण आपल्या गरीबाला ज्यावेळेस द्यायचं येतं ना, त्यावेळेस ह्यांना काय ह्यांच्या घरातून द्यायचंय का हो? विखे पाटलांनी विधान केलं, त्यानंतर मला तर एवढी मान शर्मेने खाली गेली, ज्यांनी राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळलं, जे मराठा आरक्षण समितीचं अध्यक्षपद ज्यांच्याकडे होतं, आणि त्यांनी त्यांच्या समितीने ज्या सरकारला शिफारशी केल्या, महाराष्ट्रातला मराठा कुणबी अशा शिफारशी ज्यांनी स्वतःच्या समितीने केल्या, ते व्यक्तिमत्व म्हणजे माननीय नारायणरावजी राणे साहेब. ते म्हणाले कुणबी मराठा कुणबी होणार नाही, मराठे कुणब्याचं आरक्षण घेणार नाही. केंद्रात मंत्री आहेत हो तुम्ही, सरकारमध्ये तुमचा मुलगा आमदार आहे, एक मुलगा माजी खासदार आहे, तुम्हाला काय कमी केलं बरं? तुमची ओळख मराठा लीडर म्हणून आहे. राजकारणात जेव्हा तुम्ही काही वरून मागता त्यावेळी मराठा म्हणून मागता, मराठा म्हणून तुम्ही वाटा घेता, आणि ज्यावेळी गरजवंत मराठ्याला द्यायचं येतं त्यावेळी अशा या नेत्यांनी असं बोलावं? आपलेच आहेत म्हणून आपण त्यांच्याबद्दल बोलायचं नाही, खरं बोलायचं नाही, लोकशाहीत खरं बोलायचं नाही. राणे साहेब बोलल्यानंतर दुसरे नेते एक बोलले, ज्यांच्या मध्ये ते फुटाफुटी झालती त्यावेळेस ते रडले मुलासाठी. माननीय रामदासभाई कदम, माजी मंत्री, स्वतः आमदार नाही ते सध्या, त्यांनी तर किती चिडचिड केली हो, किती चिडचिड केली. म्हणजे मला क्यू ह्याची आली, एकीकडे एक फाटका मुलगा, शेतकऱ्याचा कुणब्याचा पोरगा, अन्न त्याग करतो, पाणी त्याग करतो, गरिबांसाठी लढतो, आणि ज्यांना आम्ही मोठं समजतो,
ज्यांच्यासाठी आमचं सगळं आयुष्य सतरांच्या उचलण्यात गेलं, ते आपल्याला द्यायचं आलं त्यावेळेस काय बोलायला लागलेत, काय भाषा आहे ह्या लोकांची. तुम्ही सगळे बातम्या बघता, ह्यांची नावं मी घेत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल आपलेच. अहो, छगनरावजी भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. आता ते काय पहिल्यांदा विरोध करतायत का? बघा, मी थोडं वेगळ्या अंगाने बघतो या घटनेकडे. आता ते येवल्यात जाऊन आलेत जरांगे पाटील, पुढच्या वेळेस मला नाही वाटत ते विधिमंडळात जातील म्हणून. पण मराठा समाज आरक्षण मागत असताना छगनराव भुजबळ साहेब इतके खडबडून जागे होतात, म्हणजे ते त्यांच्या समाजासाठी किती जागरूक आहेत. आणि आपल्याला द्यायचं सोडा, पण आपल्या अन्नात माती कालवत आहेत. ही गोष्ट कागदावर नाही, काळजावर लिहून ठेवा सगळ्यांनी. आपल्या अन्नात हे माती कालवण्याचं काम हे अतिशय निर्लज्ज असणारे राजकारणी करत आहेत. म्हणून त्यांच्यावर बोलण्यात मी वेळ दवडत नाही. पण बांधवांनो, ही जी लढाई आहे ती अतिशय जिकिरीची लढाई झालेली आहे. आपल्याला आपल्या गरजवंतांना जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा हे सगळे मुंबईत एकत्र बसून जेवतात. पण गरजवंतांनो, आता आपले जर बांधावून भांडणं असतील तर ते बाजूला ठेवा. आपलं काही पूर्वीचं थोडं चिरीमिरी झालं असेल तर बाजूला ठेवा. ह्या मोठ्या लोकांचा आदर्श घ्या. हे एका रात्री ते एकत्र येतात, रात्री सरकार बनवतात. ते त्यांच्या स्वार्थासाठी एकत्रित येतात. तुमचा माझा आपला जर स्वार्थ असेल तर आपण काय एकत्र यायचं नाही. हा वडवणी तालुका मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला महाराष्ट्रात दिशा देण्याचं काम करणार आहे, लक्षात ठेवा. मी दररोज जिल्ह्यात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या ठिकाणी साखळी आंदोलनं चालू आहेत. पण वडवणी तालुक्यातल्या मराठ्यांची जी एकजूट झालेली आहे, गटतट सगळे बाजूला ठेवून, पक्षीय जोडे बाजूला ठेवून आज तुम्ही मराठी म्हणून एकत्रित आलात. बांधवांनो, तुमचं ह्या लढाईमध्ये सुवर्ण अक्षरांनी नाव लिहून ठेवलं जाईल. आणि जे लोक संकटाच्या काळात कामाला येतात त्याच लोकांचा इतिहास लिहिला जातो. आणि जे खंडोजी खोपड्यांच्या अवलादी होतात, आजही खंडोजी खोपड्याचं नाव गद्दारीसाठी घेतलं जातं. बरोबर आहे की नाही? म्हणून असे काही खंडोजी खोपडे जर दिसले तर त्यांना आपण गावबंदी केलेलीच आहे. पण आमचं ओपन चॅलेंज आहे. खासदार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, यांना ओपन चॅलेंज आहे. तुम्ही फक्त सोन्ना खोट्याच्या पुढे जाऊनच दाखवा आरक्षण दिल्याशिवाय. ही परिवर्तनाची ठिणगी कायम ठेवायची बांधवांनो. 2024 ची निवडणूक आली, हे आपलं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केलाय. जरांगे पाटील कालपासून अन्नाचा कण घेतलेला नाही. बांधवांनो, सावध ऐका, पुढल्या हाका. रात्रीचा दिवस करायचा, जागं राहायचं, दर 1 तासाला चॅनल बघायचं, काय अपडेट चालू आहे. महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी आपल्यावरती हे सरकार अत्याचार करू शकतं. दिवसा ढवळ्या आंतरवली सराटीतल्या आपल्या बांधवांवरती अत्याचार झाला. त्यामुळे आपलं आंदोलन मोडीत काढण्यासाठी बऱ्याचशा शक्ती एकवटलेल्या आहेत. बांधवांनो, मनोज जरांगे पाटील यांचा शब्द आपल्याला प्रमाण आहे. त्यांच्या परवानगीशिवाय आपण काही अधिकच बोलत नाही. ते जे सांगतील तितकंच आपण बोलतो आणि ते जे सांगतील तेच आपण करतो. आणि म्हणून तर आपण आता सगळ्यांनी ठरवलंय, मनोज जरांगे पाटील ठरवतील ते धोरण आणि मनोज जरांगे पाटील बांधतील तेच धोरण. म्हणून कुणीही स्वतःच्या मनाने निर्णय घ्यायचे नाही. त्यांनी सांगितलंय हे शांततेचं युद्ध आहे. तुम्हाला लक्षात येत असेल, तुम्ही काही लोक आपले उत्साही असतात. आता शेवटी मराठ्याचं रक्त आहे म्हणल्यावर ते सळसळणारं रक्त आहे. पण बांधवांनो, जरांगे पाटलांसाठी, छत्रपती शिवरायांच्या विचारांसाठी, महामानवांच्या विचारासाठी आपल्याला हे उकळणारं सळसळणारं रक्त थोडे दिवस थंड ठेवायचंय. थोडासा संयम. बघा, तोंडामध्ये साखर, डोक्यावर बर्फ ठेवून आपल्याला चालायचंय. तुम्हाला उचकावण्याचा प्रयत्न होईल. सरकारचा सगळ्यात मोठा प्रश्न काय माहितीये का? तुम्ही हातात दगड आणि लाकडं घेत नाहीत. ही सगळ्यात मोठे त्यांचं टेन्शन आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही दगड हातात घेतली की एका दिवसात आंदोलन मोडीत निघणार. एका दिवसात जर तोडफोड झाली, अटक होणार,
तरुणांवर केसेस होणार, महिला पुन्हा आंदोलनात येणार नाहीत. म्हणून बांधवांनो, हा मेसेज म्हणजे आजच्या व्याख्यानाचं सगळ्यात महत्वाचं सार काय आहे, तर या वडवणीतून महाराष्ट्रात जावं की आपल्याला पुढचं आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने करायचं आहे. आणि सरकारने असं समजू नये की शांत आहेत, आम्ही संत आहेत म्हणून शांत आहेत, आम्ही संत आहेत म्हणून शांत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वादळापूर्वीची शांतता आहे. हिचा विस्फोट, हा ज्वालामुखी, ह्याचा उद्रेक बाबासाहेब आंबेडकरांनी एक शस्त्र तुमच्या आमच्या हातात दिले आणि त्या शस्त्राचं नाव आहे मतदान. मतदान नसतं, मतदान अधिकार येतो. हा अधिकार असा आहे, टाटा बिर्लाला सुद्धा एकच मत आहे मावशी, आणि गरीब झोपडीतल्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. बघा मताची ताकद. आणि हे शस्त्र बाबासाहेबांनी दिलं. हे एक मत फाटक्या माणसाला सुद्धा संसदेत पाठवू शकतं, आणि हे एक मत सोन्याचा चमचा घेऊन आलेल्याला सुद्धा घरी बसवू शकतं. ही मताची ताकद आहे. हे प्रबोधन होणं गरजेचं आहे. म्हणून मराठ्यांची पोरं जोपर्यंत दुसऱ्याने पाठवलेल्या गाडीत बसायचं बंद करत नाही, तोपर्यंत मराठ्यांमध्ये परिवर्तन आणि आपला विकास, आपले हक्क आणि आपले अधिकार आपल्याला मिळणार नाही. म्हणून सावध ऐका पुढच्या हक्का. या देशाला संविधान मिळालं. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली आणि बाबासाहेबांना पत्रकारांनी विचारलं, अहो बाबासाहेब, तुम्ही वेगवेगळ्या राज्यघटनेतून वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या आणि एक भक्कम संविधान निर्माण केलं. त्याच्यापूर्वी एक गोष्ट सांगतो, आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला, आपल्याला मत मिळालं, पण आपल्याला पत मिळाली नाही. माणूस म्हणून आपलं मूल्य झालं नाही. आपल्याला 500 रुपयात 1000 रुपयात विकत घेण्याची काही लोक भाषा करतात. 500 रुपयात विकला जाऊ शकतो मराठा? 1000 रुपयात मराठा विकला जाऊ शकतो का? बांधवांनो, या देशाची राज्यघटना देताना लोक म्हणाले, बाबासाहेब तुम्ही न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व फ्रान्सच्या राज्यघटनेतून, फ्रान्स मधून घेतली. बाबासाहेब हुशार होते, पत्रकारांना म्हणाले, अहो फ्रान्सची काय आवश्यकता आहे? हे न्याय, स्वातंत्र्य, समता फ्रान्स मधून नाही घेतलं मी. फ्रेंच राज्यक्रांती नंतर झाली, नंतर अलीकडे आत्ता झाली. पण 6 जून 1674 दुर्गेश्वर किल्ले रायगडावरती 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आरूढ झाले आणि ललकारी घुमली, महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. जेव्हा रायगडाच्या कड्यावरून ही ललकारी घुमली, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मंत्रिमंडळ होतं, ज्याचं नाव होतं अष्टप्रधान. या देशाला पहिलं मंत्रिमंडळ देणारे, या देशाचे पहिले पंतप्रधान आणि पहिले राष्ट्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, या राज्यघटनेमध्ये आलेली न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य मी कुठल्या देशाकडून घेतली नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं, लोकशाहीवर आधारित स्वराज्य, त्या लोकशाही स्वरूप असणाऱ्या स्वराज्यातून ही मूल्य घेतली. कारण गावच्या महार जातीतल्या माणसाला गावची पाटीलकी बहाल करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून हा वारसा आपल्याला लाभलेला, ही प्रेरणा आपल्याला लाभलेली आहे. छत्रपतींनी आपल्याला सांगितलं, 10 दिवस जगा, पण कसं जगा? 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 10 दिवस जगा, पण शेर म्हणून जगा, वाघ म्हणून जगा. पण मराठ्यांची अवस्था काय झाली? एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो. एका मेंढ्याचं खांड होतं आणि तो रोज मेंढ्याचं खांड घेऊन चारायला जायचा.
एक दिवशी त्याला वाघाचं पिल्लू सापडलं. बारीक होतं, गुरगुरत नव्हतं तेव्हा, ते लहान होतं ना. ते वाघाचं पिल्लू त्याला वाटलं हे थोडस, जोपर्यंत त्याला दाताला रक्त लागत नाही तोपर्यंत त्याला आपण जगू, वाचू, म्हणून त्यांनी त्या स्वतःच्या मेंढ्याच्या खांडात घेतलं. ते रोज मेंढ्याच्या खांडात राहायचं. आता ते मेंढ्याच्या खांडात राहिल्यामुळे झालं काय माहितीये का, ते मेंढ्यासारखंच म्या म्या करायला लागलं. एका दिवशी मेंढ्याचं खांड चरत होतं, ते वाघाचं पिल्लू त्याच्यात होतं. बाजूला कड्यावर एक वाघ उभा होता. त्याने ते असं डोळे मिचमिच करून बघितलं. त्याला वाटलं काही गल्लत तर होत नाही ना. त्याने पुन्हा अशी डोळ्यावरची झापड काढली, बघितलं तर अरे, पुन्हा त्या वाघाने बघितलं, अरे मेंढराच्या कळपात वाघाचं पिल्लू कस काय. त्याच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. म्हणून तो वाघ धावत धावत गेला, तसं ते मेंढराचं खांड धावत गेलं, पळून गेलं. पण तेवढ्यात त्या वाघाच्या बछड्याला त्यांनी पकडलं आणि म्हटले, तू कस काय इकडच्या पार्टीत, तू तर ह्या पार्टीतला आहेस, तू ह्या पार्टीत कस काय. त्याला काही कळलं ना, ते म्या म्या करत होत. त्याला ते सोडून दिलं. काहीतरी गडबड आहे. पुन्हा वाघ गेला, पुन्हा दुसऱ्या दिवशी आलं, पुन्हा दुसऱ्या दिवशी ते मेंढ्याच्या खांडात. मग मात्र वाघाला राहवलं नाही. पुन्हा तो वाघ धावत गेला, त्याने झेप टाकली त्याच्यावरती, त्याला पकडलं. त्याच्या मानेला, आणि बाजूला विहीर होती, त्या विहिरीच्या काठावर नेलं आणि खाली बघ म्हणला, पाण्यात काय दिसतंय. खाली बघितलं पाण्यात, तर बाजूला ज्या वाघाने पकडून आणलंय त्याच वाघासारखा मी दिसतोय. वाघच होत, पण त्याला माहित नव्हतं मी वाघ आहे. हा मराठा, ह्या मराठीची अवस्था मेंढरासारखी झाली होती. पण मनोज जरांगे पाटला सारख्या वाघानं तुमच्या माझ्या मानेला धरलं आणि सांगितलं, अरे शेळ्या मेंढ्यासारखं काय जगता, तुम्ही वाघ आहेत, वाघ. आणि चमत्कार असा झाला, जेव्हा जरांगे पाटलांनी ओळख करून दिली आपल्याला छत्रपतींच्या नंतर, की तुम्ही वाघ आहेत. आणि मग 1.5 कोटी वाघ, वाघ आणि वाघिणी सगळे तिथे एकत्रित आले. आणि मग जे हे मांजरं बसलेले आहेत मुंबई दिल्लीमध्ये, जे स्वतःलाच वाघ समजत होते, ते आता म्याव म्याव करतायत, फोनवर बोलतायत. पण पठ्याबी असा खानदानी फोन लाऊडस्पीकरवर ठेवतो. अहो, इतक्या पत्रकारांनी इतके उलटे सुलटे प्रश्न विचारले आप्पा. अहो, चांगले चांगल्या नेत्याला कळत नाही हो, इतके ते हुशार पत्रकार आहेत. आणि ते आंतरवली सराटीत येऊन बसलेले ते इतके हुशार पत्रकार पाठवलेत. पण शेतकऱ्याचा पोरगा मनोज जरांगे पाटलांच्या दिसण्यावर जाऊ नका मायबाप सरकार. दिसायला जरी साधा भोळा असला तरी वाघ आहे. आणि वाघाने जर तुमच्या नरडीला धरलं तर तो रक्त काढल्याशिवाय सोडणार नाही. ते वाघिणीचा पिल्लू आहे. मनोज जरांगे पाटील वाघिणीचं पिल्लू आहे. आणि ह्या बीड जिल्ह्यात अशी वाघीण निर्माण झाली, ह्याचा आम्हाला अभिमान आणि स्वाभिमान असला पाहिजे. वाघाला जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वेगवेगळे सापळे रचले जात आहेत, वेगवेगळे जाळे टाकले जात आहेत. वाघाची सगळी भिस्त तुमच्या माझ्यावरती, आपल्यावरती आहे. जसं 450 वर्षापूर्वी मावळा गडकोट किल्ल्यावरती तटाबुरुजावरती उभा राहिला आणि स्वातंत्र्याचं, या स्वराज्याचं रक्षण केलं, तसं मनोज जरांगे पाटील दिसायला जरी किरकोळ असला तरी या देशातल्या महासत्तेला हादरा देणारा हा ज्वलंत ज्वालामुखी, त्या ज्वालामुखीला साथ देण्यासाठी आपण प्रत्येक क्षण सावध राहायचंय. ही गोष्ट लक्षात घ्या. शिवचरित्रातून शिकायचं काय, शंभू चरित्रातून शिकायचं काय. वेळ प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केले, त्याची पुनरावृत्ती या महाराष्ट्रात होत आहे. जेव्हा मिर्झा राजे जयसिंग महाराष्ट्रावरती चालून आला, त्यावेळी
छत्रपती शिवाजी महाराजांनी किती किल्ले परत दिले माहितीये का तुम्हाला? आपल्याकडे 35 किल्ले होते. 35 किल्ल्यातले आपण 23 किल्ले दिले. आपल्याकडे किती राहिले? फक्त 12 किल्ले. महाराज म्हटले माणसं नाही मिली पाहिजेत. गड किल्ले उभा करू पण माणसं पुन्हा निर्माण होणार नाही. म्हणून हा जो 40 दिवसाचा जो सरकारला आपण वेळ दिला होता ना, ही पुरंदरच्या तहाची पुनरावृत्ती लक्षात ठेवा. 40 दिवसाचा तह केलाय मायबाप सरकार. असं तुम्ही समजू नका. मनोज जरांगे पाटील बेसावध आहेत. छत्रपती शिवाजी राजांनी 450 वर्षापूर्वी तह केला होता. पण त्या तहाचं फलित तुम्हाला सांगतो. छत्रपतींकडे 1664 ला 12 किल्ले होते आणि 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांकडे 365 किल्ले होते. म्हणून 40 दिवसानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षणाची ताकद आम्ही कमी केली आहे, तुम्ही कमी केली नाही तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची ताकद 100 पटीने वाढलेली आहे आणि सरकारने आता जास्तीचं संकट वाढवून ठेवलेलं आहे. काहीच कळत नाही सरकारला काय करावं. ज्या अर्थी सरकार शांत आहे ना, सगळे शांत आहेत, कुणी बोलत नाही. 2-3 टिव आले, बोलले, निघून गेले. ती जाहिरात नाही का टीव्ही मध्ये, जशी जाहिरात येते ना एखाद्या चांगल्या चित्रपटाचा नाश करते, ते आपल्याला बघावशी वाटत नाही. ती मार्केटिंगचा प्रकार असतो. तसं राजकारणाची मार्केटिंग करण्यासाठी आणि ओबीसी बांधव आणि मराठा समाज यांच्यामध्ये दुही निर्माण करण्यासाठी ह्या 2-3 जाहिराती पाठवल्या होत्या सरकारने. पण लोकांनी जाहिराती आले की टीव्ही बंद केले आणि जरांगे पाटील पुन्हा स्क्रीनवर आले की लोकांनी टीव्ही चालू केल्या. पण आज एका बांधवाकडून थोडीशी गफलत झाली. मुंबईत झालं काहीतरी, थोडीशी आता सळसळ तरकतय. सळसळ तरकत आम्ही शिवाचे भक्त, एवढा आम्ही प्रेरणादायी इतिहास सांगितलाय, त्याचा परिणाम तर होणारच. पण तरी देखील बांधवांनो, आपल्याला अतिशय सावध लढाई लढायची आहे. या लढाईमध्ये कोण कोण असणार आहे? या लढाईमध्ये वयोवृद्धांनी जास्त उतरायचे. आता तुमचं झालंय चोई तर जरा थोडा द्या ना वेळ जास्त. या तरुण पोरांना आमरण उपोषणाला बसून, साखळी उपोषणाला बसून त्यांना का थकवता? जे 45-50च्या पुढचे त्या 100% लोकांनी पारावर येऊन बसलं पाहिजे. तुम्हाला आता संधी आली, आता काय केलं विसरून जाऊ. तुम्ही तुमच्या आयुष्यात काय चांगलं केलं, वाईट केलं हे विसरून जाऊ. पण ज्यांचे 50च्या पुढे ढकललेले, 60च्या पुढे ढकललेले, अरे आपल्या कित्येक पिढ्या कष्ट करण्यात गेल्या. आजही आपल्या मराठा बांधवांच्या कित्येकांच्या बोडख्या मात्याला छत्र नाही. आजही कित्येकांच्या उघड्या अंगाला वस्त्र नाही. आजही कित्येकांच्या उपाशी पोटाला अन्न नाही. आजही कित्येकांना आपल्या उभ्या आयुष्याची लखतर उष्ट्या पत्रावळी सारखी वाटू लागतात. आजही आमच्या कित्येक मराठा बांधवांना अशी ओंजळ घेऊन मागावं लागतं. 6 महिने ऊस तोडायला जावं लागतं. इकडे शेती करायची तर शेतीत उत्पन्न नाही. मुलांना शिकवायचं तर फीस कुठून भरायची? हे सगळे प्रश्न तुमच्या माझ्या समोर आहेत. आणि म्हणून मागच्या पिढीतल्या लोकांना मला सांगायचंय, कुणी कोंडाजी फर्जंद व्हा, कुणी शेलार मामा व्हा, कुणी येसाजी बाजी तानाजी व्हा, कुणी वीर शिवा काशीद व्हा, कुणी जिवाजी महाले व्हा, कुणी हिरकणी व्हा, पण व्हा इतिहासाचे साक्षीदार व्हा. या चळवळीमध्ये, या आंदोलनामध्ये जे सहभागी होतील ते छत्रपतींचे मावळे, आणि संधी असताना देखील जे सहभागी होणार नाहीत ते रानात फिरणारे कावळे. म्हणून कावळे व्हायचंय की मावळे व्हायचंय हे तुम्ही ठरवा, आम्ही तुम्हाला सांगणार नाही. पण सोना खोटाला जेव्हा मी आलो ह्या चिखलबीड सर्कल मध्ये आणि वडवणी तालुक्यामध्ये, मात्र मला सगळे मावळे दिसत आहेत. याच्या इतका आनंद दुसरा माझ्या आयुष्यात कुठलाही असू शकत नाही. अनेक गोष्टी आहेत. आता 51 मिनिटं झालं मी बोलतोय, अजून 2-3 तास घेईल तुमचे. 5-7 मिनिटात आपण संपू. पण इतिहास, आपल्याला इतिहास घडवायचा आहे म्हटल्यावर इतिहास विसरून चालणार नाही. म्हणून भावाभावात भांडायचं नाही, जावाजावात भांडायचं नाही. आता जावाजावातले, भावाभावातले, बांधावरचे, भावकीतले वाद, अहो त्या ईदभर बांधासाठी काय भांडता? तिकडे कोट्यावधी रुपये आपले लुटले,
सरकारने आपला वाटा आपल्याला दिला नाही, ते हक्काचं आहे. अरे या बांधासाठी भांडू नका. वस्तुस्थिती जर बोलायला लागलो तर पटणार नाही. आपल्या जहागिऱ्या गेल्या पण फुगिऱ्या गेल्या नाही, म्हणून सगळा प्रॉब्लेम झाला. पण जरांगे पाटलांनी आता आपल्याला सगळ्यांना योग्य रस्त्यावर आणले. एकीने लढा, आपल्याला छत्रपतींनी सांगितलं, मावळ्यांनी सांगितलं, एकीने लढा. पुरंदरचा तह तुम्हाला थोडक्यात सांगतो. पुरंदरचा तह जेव्हा झाला त्यापूर्वी पुरंदर मोगलांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून पुरंदरावर लढणाऱ्या मावळ्याचं नाव होतं मुरारबाजी. हा मुरारबाजी लढत होता, त्याच्यासोबत मोगलांचा सरदार दिलेर खान लढत होता. बघा, मावळ्यांकडे शस्त्र कमी होती, माणसं कमी होती. दिलेर खानाकडे हत्ती होते, दिलेर खानाकडे धनुष्यबाण होते, मोठ्या तलवारी भाले होते. आणि एवढंच नाही तर इंग्रजांनी मोगलांना तोफा सुद्धा दिल्या होत्या. बघा त्या काळातली लढाई, आजची लढाई. मनोज जरांगे पाटील का शांततेची लढाई लढताय तुमच्या लक्षात येईल. पुरंदरच्या पायथ्याला ती लढाई सुरू आहे. इंग्रजांच्या तोफांचा मारा पुरंदरावरती होतोय. पुरंदराचे बुरुज ढासळतायत. मावळे पुन्हा धावत जात आहेत. पुरंदराचे बुरुज रचतायत, नेटाने लढतायत. मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. घनघोर युद्ध पेटलं होतं दिलेर खान आणि मुरारबाजी मध्ये. हत्तीच्या अंबारीत बसलेला दिलेर खान आणि समोर घणाघाती हल्ला करणारा आमचा मुरारबाजी. पण हत्तीच्या अंबारीत बसलेल्या दिलेर खानाने त्या युद्धाच्या वेळी एक गहिरी चाल टाकली आणि आपल्या सैनिकांना आदेश दिला, युद्ध थांबवा. लढाई थांबली गेली. हत्तीच्या अंबारीत बसलेला दिलेर खान धनुष्याला बाण जोडलाय आणि समोर मुरारबाजी आहे. युद्ध थांबलंय आणि दिलेर खानाने बोलायला सुरुवात केली, अरे मुरार, ये आमच्या बाजूने. अरे आमच्या बाजूने आलास तर हत्ती देतो, वतन देतो, पैसा देतो, पालखी देतो, अरे हवं तर देतो. अरे हे आमच्या बाजूने. आजकालचा मावळा असता आणि आमदारकीचं तिकीट भेटतंय म्हणाला असता, येतो की तुमच्या बाजूने. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा होता. दिलेर खान देत होता प्रलोभन, अरे हे आमच्या बाजूने. आमच्या बाजूने आलास तर हत्ती देतो, वतन देतो, पैसा देतो, पालखी देतो, अरे हे आमच्या बाजूने. पण हातात भाला घेऊन उभा असलेला मुरारबाजी काहीच बोलत नाही. मुरारबाजी निस्तब्ध, सतेज, त्याच्या चेहऱ्यावरच तेज. आणि हत्तीच्या अंबारीत बसलेल्या दिलेर खानाच्या चेहऱ्यावर मात्र निस्तेजता दिसत होती. आणि निर्वाणीचा इशारा केला दिलेर खानाने, अरे मुरार, हे आमच्या बाजूने. आमच्या बाजूने आलास तर सगळं मिळेल. अरे शिवाजीच्या बाजूने लढलास तर इथंच आता कुत्र्याच्या मौतीनं मरशील. अरे हे आमच्या बाजूने. दिलेर खानाचे काटेरी शब्द मुरारबाजीच्या अंतकरणाला बोचले आणि सह्याद्रीच्या कड्यावरून छत्रपती शिवाजी राजांचा मावळा मुरारबाजी कडाडला. अरे दिलेर, ही कुत्र्याची अवलाद नाही, कुणीतरी तुकडा फेकावाने गोंडा घोळावा. अरे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. मावळा पोटासाठी लढत नाही, तर पोटाच्या वरती हृदय आहे आणि त्या हृदयामध्ये स्वाभिमान नावाचा शब्द आहे. त्या स्वाभिमानासाठी, मराठ्याच्या राज्यासाठी आणि छत्रपतींच्या अस्मितेसाठी आम्ही जगतो असं सांगणारा मुरारबाजी होता. म्हणून छत्रपती शिवाजी राजांचं राज्य निर्माण झालं. वर्तमान काळातले अनेक दिलेर खान तुम्हाला येतील, तुम्हाला प्रलोभन देण्याचा प्रयत्न करतील, पण त्या प्रत्येकाला ठासून सांगायचं, प्रत्येक वादळ पेलन मी, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. जाऊन सांगा त्या दुश्मनांना, तुमची आता गाठ मनोज जरांगे पाटलांशी आहे.
हा निर्धार, हा निश्चय करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत. आपल्या प्रत्येकाच्या धमन्यातून जे रक्त वाहत आहे ते मराठ्यांचं रक्त आहे, ते छत्रपती शिवाजीराजांचं, ते तुकोबरायांचं रक्त आहे, ते जिजाऊचं रक्त आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आणि ह्या इतिहासाची पुनरावृत्ती करत असताना वयोवृद्धांनी सहभागी व्हायचंय, तरुणांनी तर योगदान द्यायचंयच, पण महिला भगिनी, माता भगिनी, एका मातेचं डोकं फुटलं म्हणून आंतरवली सराटीतून मराठ्याच्या क्रांतीची ठिणगी पडली. त्या ठिणगीची ज्वालामुखी करण्याची जबाबदारी सुन्ना खोटाच्या महिलांच्या वरती येऊन पडलेली आहे. तुम्हाला असं बसून जमणार नाही. कमरेला पदर खोचून जिजाऊंच्या विचारांची विचाररूपी तलवार हातामध्ये घ्यावी लागेल आणि लढायला सज्ज व्हावं लागेल. जिजाऊवर आलेली संकट, अफजल खानासारखं संकट आलं, जिजाऊंनी मार्गदर्शन केलं. कमरेला तलवार खोवलेली तलवार हातात घेतली जिजाऊंनी. जिजाऊंनी सांगितलं, शोभाराजे, त्या अफजलला घाबरता काय तुम्ही? अहो जास. जिजाऊंनी आत्मविश्वास दिला आणि जिजाऊ कडाडली, शोभाराजे घाबरू नका, जा, जे काय व्हायचं ते होईल, तुम्ही तर जिंकूनच येणार आहेत. पण जर काय बरं वाईट झालं तरी जिजाऊ स्वतःच्या हातात तलवार घेईन आणि छोट्या शंभूला गादीवर बसून स्वराज्याचा राज्यकारभार हाकवीन असं सांगणारी जिजाऊ होती. म्हणून शिवाजी राजा घडला. जरांगे पाटील हा इथं बसलेला प्रत्येक मातेचा सुपुत्र आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या लेकरासाठी जितकं करता ना, तितकं तुम्हाला जरांगे पाटलांसाठी करायचंय. जरांगे पाटील स्वतःच्या लेकरासाठी नाही करत, जरांगे पाटील तुमच्या माझ्या आपल्या लेकरांसाठी करतो. वयोवृद्धांना मी सांगितलं, तरुणांना सांगितलं, माता भगिनींना सांगितलं. आता 8, 9, 10 वर्षाची पोरं आहेत, त्यांना सांगतो, तुम्ही सुद्धा या लढ्यामध्ये उतरायचंय. हा शांततेचा लढा आहे. तुम्ही सुद्धा आरक्षण म्हणजे काय समजून घ्यायचंय. आपला इतिहास, पुरंदरच्या तहात फक्त 23 किल्ले नव्हते दिले मंडळी, कित्येक होणांचा प्रदेश, कित्येक मुलूक दिला होता आपण. आणि हे देतानाच ह्या पुरंदराच्या तहात छत्रपतींनी स्वतःचं काळीज शंभू राजा सुद्धा मोगलांच्या ताब्यात दिला होता. पोलीस ठेवला होता. किती वर्षाचा होता शंभू राजा? 8 वर्षाचा शंभू राजा मोगलांच्या ताब्यात दिला. अरे काळजाचा तुकडा मोगलांच्या ताब्यात देताना काही वाटलं नसेल छत्रपतींना? बापाचं अंतकरण व्याकुळ झालं नसेल? त्यांच्या अंतकरणात ममतेचे धुमारे फुटले नसतील? त्यांच्या अंतकरणात करुणा निर्माण झाली नसेल? अरे जगातला पहिला बाप आहे. रयतेसाठी आणि कुणब्यांसाठी स्वतःच्या पोराला राजकारणाच्या डाबावर लावणारा जगाच्या पाठीवरचा पहिला बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 8.5 वर्षाचे शंभू छत्रपती मोगलांकडे ओलीस राहिलेत, मोगलांच्या छावणीत राहिलेत. दुश्मनांच्या छावणीत जाऊन दुश्मनांचं काय चाललं हे सुद्धा आपल्याला शोधता आलं पाहिजे. छत्रपतींचा गनिमी कावा आणि छत्रपतींचं गुप्तहेर खातं म्हणतात. जेव्हा गेले, पुरंदरचा तह झाला, छत्रपती गेले, नंतर ती सुद्धा आठवती की छत्रपतींनी बादशहाच्या वाढदिवसाला दिल्लीला जायचं, आग्र्याला जायचं. तुम्हाला माहित आहे इतिहासाची मी पुनरावृत्ती करत नाही, परंतु वर्तमान काळामध्ये इतिहासातली प्रेरणा काय घ्यायची? जेव्हा महाराजांना पाठ दाखवून पळून गेलेला राजा त्या बादशाच्या समोर रांगेत जेव्हा महाराजांना उभं करण्यात आलं आणि जो महाराजांना घाबरून पळून गेला होता तो महाराजांच्या पुढे उभा होता. पण महाराष्ट्राचा हा स्वाभिमानी सूर्य कडाडला. अरे दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही माझा शिवाजी राजा. ती खिल्लत उधळून लावली. औरंगजेब बादशाह लटालटा उडत होता, थरकाप सुटला होता. छत्रपतींनी हे धाडस कुणाच्या जोरावरती केलं होतं? छत्रपतींनी मोगलशाहीचा दरबार उधळून लावला आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान तिथं जागृत केला. त्याच्या पाठीमाग 8.5 वर्षाच्या शंभू राजांची शक्ती होती. लक्षात ठेवा. त्यांना माहित होतं हा सगळा प्रकार झाल्यावर मला अटक होईल, मला नजर कैदेत ठेवलं जाईल. पण शिवाजी आणि जिजाऊ मासाहेबांनी, शिवाजी राजांनी
शंभू राजांना असं शिक्षण दिलं होतं. महाभारतात ते कोणाला, अभिमन्यूला कशात जायचं, चक्रव्यूहात जायचं माहित होतं, पण बाहेर कसं पडायचं हे माहित नव्हतं. पण शिवकाळात जिजाऊनी चक्रव्यूहात जायचं कसं हे शिवाजी राजांना शिकवलं आणि बाहेर कसं पडायचं हे शंभू राजांना शिकवलं. छत्रपती शिवाजी राजांच्या दिल्लीतल्या आग्र्याच्या त्या नजर कैदेतल्या वेळी छत्रपती शिवाजी राजांच्या सुटकेच्या सगळ्या चाली बाल संभाजी राजांनी रचल्यात. लक्षात ठेवा, 8.5 वर्षाचा छावा किती हुशार असेल. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारा, संस्कृत मधला ग्रंथ लिहिणारा, राजकारणावरती भाष्य करणारा ग्रंथ. माझं राज्यकर्त्यांना आव्हान आहे, तो ग्रंथ वाचायला फार वेळ लागत नाही. तो ग्रंथ तुम्ही वाचा, शंभूराजांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ वाचा. तुम्ही रात्रीत मराठ्यांना आरक्षण देता, रात्रीत. कारण त्या ग्रंथात लिहिलंय नेता राजा कसा असावा, त्याने रयतेशी कसं वागावं, रयतेशी व्यवहार कसा करावा आणि दिलेला शब्द कसा पाळावा, हे त्या बुधभूषण मध्ये लिहिलंय. बांधवांनो, ह्या सगळ्या घटनेत एक गोष्ट घडली. सगळ्यात आपल्या सगळ्यांच्या जिव्हारी लागलेली गोष्ट. आरक्षण तर आपण घेऊ, पाटील म्हणाले छताडाव बसून घेऊ, आरक्षण तर घेऊ, पण माझ्या सगळ्यात जिव्हारी लागलेली गोष्ट कुठली माहित आहे? एका गरीबाच्या लेकराला तुम्ही आंतरवली सराटीत येता, 40 दिवसाचा शब्द देता आणि 40 दिवसांनी आम्ही आरक्षण देऊ असं म्हणता, म्हणाले की नाही? पण एका गरीबाच्या लेकराचा तुम्ही शब्द पाळला नाही. आपल्याकडे शब्द जर पाळला नाही तर त्याला विश्वासघात म्हणतात. आणि विश्वासघातकी माणसाला आपण स्वीकारता का? एखाद्या माणसाने आपल्यासोबत विश्वासघात केला, अहो पोराचं लग्न मोडलं तर त्याला जिंदगीत आपण त्याचं तोंड बघत नाही. आणि इथं तर 5 कोटी मराठ्यांचा विश्वासघात केलाय. तुमच्या माझ्यात जर छत्रपतींचा अंश असेल शिल्लक तर स्वाभिमानाने लढतान, शरण जाणार नाही. आमच्या माना जरी छाटल्या तरी आम्ही शरण जाणार नाहीत, कारण मनोज जरांगे पाटलांचा विश्वासघात झालेला आहे. तो आमच्या जिवारी लागलेला आहे. तो आमच्या अंतःकरणात, आमचं अंतःकरण, आमचं हृदय, आम्ही तुकोबारायांच्या हृदयाचे आहेत. आमचं हृदय खूप कोमल आहे. आमच्या कोमल हृदयावरती धनुष्यातला बाण मारण्याचा अधिकार तुम्हाला नव्हता मुख्यमंत्री साहेब. आमचं हृदय, आमच्या हृदयाची चिरफाड, जिवंत माणसांची चिरफाड करण्याचा अधिकार नव्हता सरकार मायबाप तुम्हाला. तुम्ही मराठ्यांच्या अस्मितेशी खेळलात, मराठ्यांचा विश्वासघात केलात. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलेला लढण्याचा, आम्ही लढू, तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेऊ. पण आमच्या विश्वासघाताचं काय, ह्या प्रश्नाचं उत्तर जेव्हा कधी द्यायचंय तेव्हा त्यांनी द्यावं आम्हाला. ह्या विश्वासघाताचं काय? त्याच्या पुढची एक घटना घडली. मुख्यमंत्र्यांनी भाषण चालू असताना 58 मिनिटाच्या भाषणामध्ये 25 सेकंद मराठा आरक्षणावर बोलले. इतके छचोर आहेत का हो आपण? आपल्याला म्हणलं ना कोणीतरी छचोर, इतके आपण छचोर आहेत का? महाराष्ट्रातली महत्वाची राजधानी, सगळ्या लोकांचं लक्ष लागलंय. 5 कोटी मराठा टीव्ही समोर बसलाय. काय बोलणार आहेत मुख्यमंत्री? मनोज जरांगे पाटलांना दिलेला शब्द पाळणार आहेत का? ह्या 58 मिनिटाच्या भाषणात तुम्ही 25 सेकंद जर बोलत असाल तर ते आपल्याला मोजत नाहीत. ते आपल्याला त्यांच्या खिचगिंतीत, आपला एखादा माणूस आपला अपमान कधी करतो, त्याला आपलं काही घेणं देणं नसतं. हा मराठ्यांचा झालेला अपमान आहे. म्हणून मराठ्यांचं रक्त जर काही तुमच्या अंतःकरणात खेळत असेल तर ह्या शांततेच्या युद्धात सहभागी व्हा. हातात दगड घेऊ नका. ही लोकशाहीतली लढाई आहे. माझ्या छत्रपती संभाजी राजांनी सुटकेच्या चाली रचल्या. सोबत कोण होतं? बहिर्जी नाईक, स्वराज्याचा तिसरा डोळा, गुप्तहेर खात्याचे प्रमुख, छत्रपतींचा तिसरा डोळा म्हणून त्यांना ओळखलं जातं. रामोशाचा बहिर्जी आणि शिवपुत्र संभाजी राजांनी छत्रपतींना कुठून आणलं? दिल्लीवरून सुखरूप महाराष्ट्रात. पण छत्रपती पुढे आले आणि मागे कोण थांबले? शंभूराजे. जिजाऊ मासाहेब डोळ्यात प्राण आणून लेकरांची वाट बघत होत्या. जेव्हा
बैराग्याच्या वेशात छत्रपती शिवाजी महाराज पहिल्या राजधानीवर राजगडावर पोहोचले तेव्हा जिजाऊंनी विचारलं, बाल शंभू कुठे आहेत? काय सांगितलं छत्रपतींनी? शंभू राजे आपल्यात नाहीत. हे राजकारण समजून घ्या. 450 वर्षापूर्वीच त्यावेळी शंभू राजांचं लग्न झालेलं आहे. त्या छोट्याशा चिमुकल्या येसुराणींचं कुंकू पुसलो. नवरा जिवंत असताना त्या छोट्याशा पोरीला सांगितलं तुझा नवरा मेलाय. आजीला सांगितलं तुझा नातू मेलाय. आणि सांगतोय कोण? बाप. किती टोकाचं राजकारण माझ्या छत्रपती शिवाजी राजांना करावं लागलं. किती टोकाचा संघर्ष माझ्या संभाजी राजांना करावा लागला. त्या छत्रपती संभाजी राजांचा संघर्ष आम्ही समजून घेणार आहोत की नाही? त्या शिवाजी राजांचं राजकारण आम्ही समजून घेणार आहोत की नाही? म्हणून बांधवांनो, रात्रीचा दिवस करायचा, पण मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील या वाघाची मान ताट राहिली पाहिजे. अरे 35 किलोच्या या डहाण्या वाघाची मान जर उंचावली तर मराठ्यांची मान उंचावली जाईल. आणि त्या डहाण्या वाघाचा जर त्या ठिकाणी अपमान या सरकारने केला तर 5 कोटी मराठ्यांचा अपमान आहे. आणि म्हणून आम्ही घोषणा केली, लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. या लोकशाहीमध्ये छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून लोकांनी मनोज जरांगे पाटलांना स्थान दिलेलं आहे. म्हणून या व्याख्यानाच्या समारोपाकडे जात असताना 1 तास 9 मिनिटं आपण बोलतो आहोत. 9 मिनिटं जास्त घेतली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. पण शेवटी तुमच्या समोर बोलणारा सुद्धा मी एक कुणब्याचाच पोरगा आहे. काल रात्री आदरणीय संतोष दादांनी फोन केला काल दुपारी, आणि त्यांनी सांगितलं सगळ्या तरुणांच्या सोबत संवाद करायचा आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, मी इथं भाषण करण्यासाठी आलो नाही, मी मराठा समाजाची वेदना सांगण्यासाठी आलेलो आहे. तुमच्या समोर हा काळ्या जॅकेट मधला जो पोरगा आहे ना, त्याचा जन्म उसाच्या फडात झालेला, ही गोष्ट लक्षात ठेवा. माझे आईबाप पुस्तोड कामगार, कोरडवाहू शेती. पण छत्रपती शिवरायांनी स्वाभिमान दिला, तुकोबरायांनी विचार दिला, बाबासाहेबांनी दृष्टी दिली, बुद्धांनी तत्वज्ञान विचार दिला, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सुद्धा खूप काही दिलं, सावित्रीबाई फुल्यांनी दिलं, जिजाऊंनी दिलं. म्हणून आपण सगळी एकाईची लेकरं आहोत. भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, मानवाच्या मुक्ततेची मुक्त करू कल्पना, फक्त आम्ही नित्य मानू बंधुतेच्या बंधना. ही मानवतेची माणुसकीची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे, ही समतेची लढाई आहे, ही न्यायाची लढाई आहे. या व्याख्यानाच्या समारोपाकडे जात असताना मला पुन्हा एकदा वयोवृद्धांवरती एक जबाबदारी द्यायची आहे. थोडं पोरांकडे लक्ष ठेवा पुढचे 8 दिवस, तरुण पोरांवर. आणि तरुण पोरांनी सुद्धा आपल्या मित्राकडे लक्ष ठेवा. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्याच्या बोलण्यात काही बदल झाला तर नाही ना? कारण बांधवांनो, ही लढाई लढत असताना काही आमच्या तरुणांनी टोकाचं पाऊल उचललं, आपलं जीवन संपवलं. बांधवांनो, आत्महत्या हा पर्याय नाही. असं करू नका, पळून जाऊ नका. लढाईत लढून मरा. छत्रपतीने शिकवलं, लढून मरा, पण माघारी पळून मरू नका. वेडात मराठे वीर दौडले 7. अरे छत्रपती शिवरायांच्या वेडात 7 वीर पळाले आणि प्राण दिले या स्वराज्यासाठी. म्हणून आपला लढण्याचा इतिहास आहे. हे दोर दाव, हे औषध, हे आपलं शस्त्र नाही. आणि जो इथून मागच्या ज्या बांधवांनी ज्यांनी तो निर्णय घेतला ते बलिदान समाजासाठी, पण इथून पुढे पाठीमागच्यांनी जे बलिदान दिलं त्यांच्याबद्दल आपल्याला नितांत आदर आहे. पण इथून पुढे ज्याच्यात मी शपथ घेऊन सांगतो छत्रपतींची, ज्याच्यात मराठ्याचं रक्त आहे, तो आत्महत्या करणार नाही. तो आत्महत्या करणार नाही. इंद्रजित भालेरावांनी कविता लिहिली, पण आम्ही ती समजून घेतली नाही. शिक बाबा शिक, लढायला शिक. कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, मरायला नाही आता मारायला शिक. त्यांच्यावर आरोपही झाले की तुम्ही अशी कशी काय कविता लिहिली. कुणब्याच्या पोरांना लढण्यासाठी कविता लिहिली, शेतकऱ्यांच्या पोरांना. नंतर त्यांनी त्या कवितेचा खरा अर्थ सांगितला, आपल्याला लढायला सांगितलं. आणि म्हणून या व्याख्यानाच्या समारोपाकडे जात असताना बांधवानो,
ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची की आपला कुठलाही बांधव, कारण आपल्याला संख्या महत्वाची येणाऱ्या काळात मी काही गोष्टी राखून ठेवतोय. नंतर जेव्हा शिवजयंतीला बोलवाल दादा तुम्ही, त्यावेळेस मी राहिलेल्या उर्वरित गोष्टी बोलेल. पण संख्या मात्र आपल्याला महत्वाची आहे. त्याच्यामुळे आत्महत्या करणार नाही. सगळ्यांनी हात वर करून मला शब्द द्या की एकही आत्महत्या या गावामध्ये होणार नाही. या परिसरात, या तालुक्यात, या जिल्ह्यात, या महाराष्ट्रात इकडे आत्महत्या झाली की तिकडे मनोज जरांगे पाटील खचतात. बांधवांना आपल्या ढाण्या वाघाला जर खचू द्यायचं नसेल, ही लढाई तीव्र करायची असेल तर हात उंच करा आणि छत्रपतींचा जयघोष करून आपण कोणी आत्महत्या करणार नाही हा संदेश सोनाकोटा, चिखलबेट सर्कल आणि या वडवणी तालुक्यातून आपण देत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की, छत्रपती संभाजी महाराज की, एक मराठा, जय जिजाऊ. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. कोण म्हणतो देत नाही? विश्वासघात करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो म्हणायचंय. मनोज जरांगे पाटील यांचा विश्वासघात करणाऱ्या सरकारचा, दिलेला शब्द न पाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा. धन्यवाद. बोलण्यासारखं खूप आहे. आपली एकीची ही वज्रमूठ, सगळ्यांनी आपली एकी सगळ्यांनी सोबत ठेवा. सगळे समाज बांधव, सगळे ओबीसी बांधव आपल्या सोबत आहेत. अनेक ओबीसी बांधव आपल्यासाठी लढत आहेत. सगळा बहुजन समाज आपल्या सोबत आहे. बहुजन समाज तर सोबत आहेच, पण त्याचसोबत वेगवेगळ्या धर्मातले लोक सुद्धा आपल्या सोबत आहेत. म्हणून या समतेच्या विचाराच्या लढाईमध्ये आपण सगळेजण एकत्र येऊया आणि ही लढाई जिंकूया.